फोन नाही भिजला बघ. आता उलट्या बघ दाखव काय का सरक सरक बाजूला आहे बघ. किती तास झाला रे. तर जय श्रीराम मित्रांनो, तर परत एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर मी ज्यांना जे माझा चॅनल आधीपासून बघत होते, जसं की ज्यांनी पहिला ब्लॉग बघितलाय तर त्यांना आठवण की मी काय म्हणलेलो पहिल्या ब्लॉगमध्ये की जे पुढचे ब्लॉग येणार आहेत ना ते खूप मस्त आहे, ते बघायला तुम्हाला खूप मजा येणार आहे. आता पुढे गेल्यावर मी तुम्हाला सांगतो की आता आम्ही जाणार कुठे. तर काहीच आम्ही चाललेलो आहे स्विमिंग पूलला. कुठे चाललं आपण? गाईज आम्ही आता चालले स्विमिंग पूलला, वडकीच्या कृष्णाई स्विमिंग पूल. वडकीला चाललोय गाईज आम्ही कृष्णाई स्विमिंग पूलला. म्हणजे चांगलं आहे स्विमिंग पूल, मी एकदा गेलेलो आहे घरच्या संग. आता आदित्यला घेऊन चाललोय, पण आदित्यला पवायला येत नाही आणि मला पवायला येत नाही. आता आदित्यला मी पवायला शिकवणार आहे एकदम परफेक्ट. आता तुम्ही पुढं बघा ब्लॉग, लास्टपर्यंत ब्लॉग बघत राहा. लय मजा येणार तुम्हाला ब्लॉग बघण्यासाठी. आणि आज मी स्वतः मागं बसले आणि आदित्यला गाडी चालवायला दिली, कारण की ब्लॉग चांगला शूट करता म्हणून. तर तुम्ही ब्लॉग पुढं लास्टपर्यंत बघत राहा आणि आता पुढं ब्लॉग कंटिन्यू करा तुम्ही. आता आम्ही होळकवाडी गावात आहे. आता इथनं आम्ही पुढं चाललोय आणि ज्यांना रोड नाही ना माहीत 10 मैल वडकीला जायला, एक आम्हाला पण नव्हता माहीत. म्हणजे आम्हाला एक रोड सापडला एक वेगळा. तुम्हाला रोड पण दाखवत होतो कसा आहे. सध्या तर आम्ही वाडीत आता इथनं जाणार आहे, कारण की आता मी माझ्या घरनं ह्याला घ्यायला गेलो ना तर परत माझ्या इथनं बरं रोड जायला पण मला लांब पडतं, म्हणून मग इथनं चालू आहे आम्ही वाडीतनं. तर पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. तर काहीच पिंजन वस्तीवरती आलो आहे आता आम्ही. ह्याच्या आधीचा पण एक आधीचा ब्लॉग नंबर 2 बहुतेक, हा ब्लॉग नंबर 2 ज्यांनी बघितला असेल त्यांना माहिती आहे की आम्ही ह्या जागेवर विसरलेलो पाणी आणायचं. तर तुम्ही पुढं बघा, आता ब्लॉग कंटिन्यू करा. ह्या डोंगरावर जायचा प्लॅन होता आमचा त्या ब्लॉगमध्ये, पण इथं गर्दी असल्यामुळं आम्ही गेलो दुसऱ्याच डोंगरावरती. तुम्हाला बघायचा होतो कोणता डोंगर होता दाखवतो मी. बघा हा डोंगर होता तो, इथं जायचं होतं पण इथं गर्दी असल्यामुळे आम्ही नाही गेलो. त्यामुळं हा डोंगर इथं आला ना तुम्ही, बघा इकडनं आहे ना एक रोड जातो. काय हा रोड आहे ना, हा रोड सरळ माहीत थोडी घेरे जातो. बघा हा जो रोड आहे ना समोर माहीत दिसते, हा रोड तुम्ही सोडायचाच नाही, नॉन स्टॉप पुढे जायचा. हा रोड सोडायचाच नाही लास्टपर्यंत, तुम्हाला बराबर हे होऊन जाईल कळणमध्ये पुढे गेल्यावर. आता फोन आहे, मी फोन हिट होते त्यामुळं ब्लॉग थोडा बंद करतो, पुढे गेल्या परत चालू करतो. तर 10 मैलमध्ये पोचल्यावर परत ब्लॉग चालू करतो मी. आदित्य तर आज काय बोलत नाही, माहीत नाही आज घाबरतोय जरा. तुम्ही घाबरत नाही, मी आता गाडी चालवण्यावर लक्ष देत आहे गाईच. आता गाईज मी तर गाडी चालवताना ब्लॉग शूट करायचो. तुम्ही बघितला असेल ना कानिफनाथ टेम्पलवाला जर ब्लॉग बघितला असेल ना तर तुम्हाला कळन गाईज की मी गाडी चालवताना कसा ब्लॉग शूट करतो. तो पण एकदा ब्लॉग तुम्ही बघून घ्या. माझ्या चॅनलवरती सगळे ब्लॉग माझे अलाउड आहे. अलाउडच म्हणतोय काय रे, अवेलेबल आहे. अपलोड नाही, हा अपलोड पण आहे, अवेलेबल पण आहे. नक्की विजिट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसं वाटतंय. आणि मला हे पण सांगा की ह्या ब्लॉगची क्लिअरिटी जरा चांगलं वाटते का, कारण की मी दुसऱ्या फोनने शूट करतोय आज. क्लिअरिटी कमेंटमध्ये नक्की सांगा की चांगली दिसते का नाही. चला बाय. 10 मैलवरती पोचलोय आम्ही, म्हणजे 10 मैलच्या थोड्या आतल्या साईडला आहे आम्ही, तिथं पोचलोय आम्ही. त्यानंतर मग पुढे गेला स्विमिंग पूल लागणार आहे. तर आता पुढं तुम्ही कंटिन्यू करा. काही जागा आम्ही इथं आता आलोय. इथं बघा का डॉग फॅक्टरी, पेडिग्री जे असतं ना ते सगळं ह्या फॅक्टरीमध्ये बनतं. ते 10 मैल, ते 10 मैलवरती इथं एक फॅक्टरी, 2 आहेत म्हणजे, हा 3 आहे 4 आहे असं नाही का, पुढं 4 आहे टोटल. वा तेच आहे, 4 आहे टोटल. आता पुढे गेलं की जिथनं पालखी मेन रोडनं जाते सासवड रोडला मेन हायवे बघा, आता तिथं आम्ही पोहोचणार आहे एक थोड्याच वेळात, एक 5-10 मिनिटात. आता मला असं वाटतंय गाईज हा ब्लॉग मोठा होणार आहे, एक 18 मिनिटाचा होईल असं वाटतंय मला, 18-20 मिनिटाचा. पण हा ब्लॉग खूप मस्त असणार आहे. पूर्ण ब्लॉग त्यामुळे सांगत असतं काय की प्रत्येक ब्लॉगमध्ये म्हणतो की तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत बघा, तुम्हाला मजा येणार म्हणजे येणार. कारण की लास्टला काय असे सीन दाखवतो ना फनीमध्ये, जसं की तुम्ही आधी त्याचे सीन बघितले असते. काही स्वतःचे सीन टाकत नाही. अहो टाकत नाही का, कारण की माझी बनतच नाही ना. तर मी काय करू बघा काय, आता तुम्हाला आहे ना मी एक पण गोष्ट स्क्रिप्टेड नाही दाखवली. जे पण होतं ते सगळं नॅचरल दाखवतो मी ब्लॉगमध्ये. बघा आम्ही पोचलोय, हा 10 मैलचा रोड आहे. बघा हे ग्राउंड,
हे जे ग्राउंड आहे हे इथल्यांना माहिती असेल. हे 10व्या मैलचं ग्राउंड आहे. इथं बघा पालखीचं ते डेकोरेशन सगळं अजून पण आहे. तर आता इथनं सरळ जो रोड दिसतोय तुम्हाला, इथनं आत जायचंय आपल्याला. तर गाईस बघा हा तो रोड आहे मेन. बघा इथं बोर्ड आहे कृष्णा स्विमिंग पूल. इथनं ह्या ब्रिजवरनं सरळ खाली जायचं. इथं साईडला वाडा आहे. इथनं सरळ खाली जायचं आणि बघा हा रोड सिमेंटचा रोड सोडायचाच नाही. लास्टपर्यंत जायचं बघा तुम्ही. लास्टपर्यंत जायचं. मग पुढं गेल्यावर स्विमिंग पूल आहे. आता स्विमिंग पूलच्या तुम्हाला एक सिनेमॅटिक शॉट दाखवतो. आपलं सिनेमॅटिक आहे ना इथं आदित्य सिनेमॅटिक आला. तर ह्याच्या पण आय डीला नक्की फॉलो करा. AN सिनेमॅटिक बघा इथं लिहून येईन AN सिनेमॅटिक ID. तुम्ही नक्की फॉलो करा त्या आय डीला. चला बाय. पोचलोय आम्ही आता स्विमिंग पूलच्या जस्ट समोर आहे. आधी त्याचा 13 वाजता झाला. अरे नाही काय होत रे. माझे तर खूप खुश आहे आज. मी असं पाहणार नाही गाईच. would like to take notes while I take पाहुणार म्हणतोय गाईच. मग का नाही बघा आता स्विमिंग पूल बघा हे ते ह्याच्या आत आहे. तर पुढं कंटिन्यू करू आत. गाईज रेट आहे इथले टाईमचं वगैरे. पुढं कंटिन्यू करा मग. गाय सिनेमॅटिक शॉट बघितलं असं स्विमिंग पूलला आलो आहे. तिकीट घेतलं आहे. आता आम्ही पाहुणार आहे. तर त्याला चेंज करून आलो आम्ही. आलो मी. ए पान नको उडू. फोन विजन लोक पाणी उडणार. ये जरा इकडच्या साईडले. काहीच तेव्हा जय लागले. याच पुढे आला. उडू नको पाणी. इथं पाहिजे तेव्हा. इतनी खुशी इतनी खुशी इतनी खुशी मुझे आज तक उडू नको पाणी. इथं पाहिजे तेव्हा. स्विमिंग पूलमध्ये आले आता मस्त मला 1 तास मजा करणार आहे. त्यानंतर भेटूया. एकदा तुम्हाला बघायची कधी कसं पोहतो. नहीं अरे काय फोन बी तर रे. आता उलटा बघा उलटा. यायला भिजला. आदित्यला आता पॉल शिकवते पण तुझं काही नीट पोहतच नाही म्हणून त्याला आता डायरेक्ट उडी मारायला लावणार. चल उडी मार. सुळ असं हा काय सरळ नको पडू. असं आत घुसायचंय पाण्यात. फक्त सरळ नको टाकू. आडवी टाक. वरती ये लवकर. अरे जमते का काहीतरी पाहतोय. वरती ये लवकर. अरे असा गेला पाहिजे तू खाली असा. जर मला दाखव. मला दाखव मग मी वरती येतो. मग मी फोन पकडतो. तर काही रुद्र जाणार आहे आता. तिकडं पर्यंत जायचा प्रयत्न करतो. आंध्र वाटत जाऊ का. हे बघ असं व्हायचं. जायचं काय काहीच ना अजून एक गोष्ट दाखवतो. काहीच तर आता मी वरती येतो काय. नाही थांब. आता मी वरती येतो. तिकडे येतो. आता तू उडी टाकायची काय. जायचं खाली धडकायचं मी. हा धडकच. चल सरळ मार फक्त. हा मार.
अरे तू काय इंस्टाग्रामची रील बनवली आणि करतोय तू जाग्या बोल आता जाग्या काय झालं तर पवायला शिकवायलाच लागल चला आपण पण जाऊयात फोन नाही भिजला पाहिजे फक्त आलो आत ये चल अरे ये ना आधी यो गाईज बघ की तुझे हे यार तुला पण दाखवतोय व्हिडिओ मध्ये त्याला तर काय जमायला पोहायला पण शिकवते हळूहळू बघा कसा पोहतो अरे तो हे बघा गायचा हे बघ हे बघ या कप फोन नाही भिजला बघ आता उलट्या बघ दाखव काय का सरक सरक बाजूला आहे बघ किती तास झाला रे तर काहीच आता निघायची वेळ चाललेली आहे रुद्र आम्ही चालले आता घरी तर काहीच आता आमचं झालेलं आहे सगळं तर आता आम्ही चाललेलो आहे घराकडे पण जी गाडीत काय चालू आहे ना रुद्राची मग चालू करते कर गाई तर काय आहे ना बिचारायची तर काय देवाचं नाव घे देव जरी म्हणलं तरी पण गाडी चालू होती गाईज गाईज आपला हे तर गाईज परत गाडी बंद पडलेली आहे ते परत चालू करत आहे आता परत चालू होत नाही परत देवाचं नाव घ्यायचं परत चालू होणार गाईज आता आपण इथनं निघालेलो आहे स्विमिंग पूलवरनं आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आता अरे तरी गाईज रोड बघा तुम्ही अरे ते इकडं सेल्फी कॅमेरा ऑन कर तर काय आता खायचा प्लॅन आहे बघू आता खाऊन तुम्हाला दाखवतो आता पुढं चाललं आहे खायला आमचंच फिक्स नाही चला पुढं ब्लॉग कंटिन्यू करा तर गाईज इथं आम्ही थांबलो आहे आता वडापाव खायला 2 वडापाव सांगितलेत डोळे लाल झाल्यात अख्ख्या काही जेवढं स्विमिंग पूल पावलं डोळे लालच होते अरे तो पवत होता बाई गाईज तुम्हाला वाटतं व्हिडिओ बघू ना पवत होता मला तर नाही वाटत ट्राय तर करतो असलं फालतू ट्राय तर कोण पण नाही करत अरे काय काय झालं ना तू डुबतच नव्हता ना तू वरच्यावर पवत होता तू असला पावर परत गाईज आता ऑर्डर आल्यावर खाणार मग जे आपण दररोज करतो दररोज नाही करत ब्लॉग चालू केल्यावर करतो ब्लॉगची एंडिंग तर खाऊन भेटूया चला गाईज अजून एक गोष्ट सांगायची होती ज्यांनी मला इंस्टाग्रामवर फॉलो नाही केलं त्यांनी फॉलो करा आणि जे न्यू आहेत तर बघा ही तुझी दिसते ती माझी आय डी आहे त्या आय डीवर फॉलो करा आणि हा आदित्य आहे आणि आदित्यची जी त्याची आय डी दिसते त्या आय डीला फॉलो करा व इथं दिसत असेल माझ्या बोटावरती तिथं आदित्यच्या माझ्या आय डीला फॉलो करा आणि आदित्यचं अजून एक अकाउंट आहे काय रे काय तू सांग काहीच माझ्या एन एडिट चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो पण करा फॉलो करा इंस्टाग्राम आणि गाईज तुम्ही सबस्क्राईब नाही करत आहे लय जण ब्लॉग बघतात पण सबस्क्राईबच नाही करत सबस्क्राईब लाईक कमेंट शेअर सगळं करून टाका फक्त डिसलाईक सोडून आणि माझ्या आय डीमध्ये जाऊन कुणा सिनेमॅटिक व्हिडिओ काढायला असेल तर कॉन्टॅक्ट करा मला बाय गाईज बाय भेटूया अरे एंड ना सर आम्हाला अजून खायचं आहे आम्हाला मग पुढं ब्लॉग कंटिन्यू करू भेटला का वडापाव खायचंय का कोणाला खायचे का कुणाला खायचं नाही येणार अरे असलं काय बोलतोय रे तू उगाच माझ्या फॅन्सला हे करतोय फॅन्स नाही राहू माझ्या फॅन्स तर काहीच आता वडापाव आलाय तर वडापाव वगैरे खाणार आणि मग आम्ही इथं जाणार आहे परत घरी भेटूया मग आता बघू असं वाटतंय पुढच्या आठवड्यात एक खत्री ब्लॉक येणार आहे अजून एक बघू आता पुढं तर काहीच वडापाव खाल्लाय आता आम्ही मागवली भजी कांदा भजी संग सॉस गाईज खाऊन भेटू खाऊन गाईज आमचं खाऊन झालं होतं आणि आता आम्ही निघालोय आणि आता मी ब्लॉगचं एंड पण करत आहे जय श्रीराम थँक्यू फॉर वॉचिंग बाय काय काय करायचंय जय श्रीराम मित्रांनो थँक्यू फॉर वॉचिंग बाय आणि काय करतात अरे कर ना पण